खेकडेवाले सगळे इकडे. हे सगळ्यात मोठं खेकडा मार्केट काय तुम्हाला कळेल. हे सर्व कोल्हापूरचे खेकडे आहेत. तर डझन होते आतापर्यंत 3 वाढले. ते हिंगा बघा केवढा आहे तो, बापरे. या पावसात पण हे लोक आहेत इकडे. आपल्याला तर बघून भीती वाटते, पण हे बिंदास पकडतात. हे जरा वेगळे किल्ले होते, हे थोडेसे वेगळ्या कलरचे. मोठ्यांचा रेट सगळीकडे तोच चालू आहे. इगतपुरीवरून आले तुम्ही? इगतपुरी बाहुली मावशी बोलत आहे. इकडे आता नर आहे. खाडीतले असतात ना नदीतले असतात. स्पेशली पावसाळी खेकडे आहेत का तुम्हाला हे आता मी जे बोलतोय ते ऐकायलाही मिळणार. सगळ्यात मोठं खेकड्यांचं मार्केट. नमस्कार मंडळी. तर आता मी आहे कल्याणला आणि आता तुम्ही बघितलं असेल मस्त धुका होता पाठीमागे मुंबऱ्याच्या डोंगरांवरती. म्हणजे आपला कळवा मुंबईच्या मध्ये जे डोंगर आहेत तिथे मस्त असं धुका पसरलेलं होतं. इव्हन मुंब्रा देवीचं मंदिर धुक्यामध्ये हरवलेलं होतं. ते काय आपल्याला दिसलं नाही. म्हणजे मी तुम्हाला दाखवू नाही शकलो. ते दाखवायचं होतं मला. मस्त असं पावसाळ्यात ते मंदिर दिसतंय का मला दिसलं नाही. तर कॅमेऱ्यात तरी काय दिसणार. पण ठीक आहे. आता आपण आलो कल्याणला आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कल्याणवरनं आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर अँड फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कल्याणला आपण का आलो? दरवर्षी आपण कल्याणला येतो पावसाळ्यामध्ये. स्पेशली पावसाळ्यामध्ये येतो कारण कल्याणमध्ये आहे खेकड्यांचं मार्केट. सगळ्यात मोठं खेकड्यांचं मार्केट. आता ते आज आहे का एवढ्या पावसात माहिती नाही. तरी पण म्हटलं चला जाऊया बघूया. असतील खेकडेवाले तर खेकड्यांचं मार्केट एक्सप्लोर करूया. नसतील तर तुम्हाला हे आता मी जे बोलतोय ते ऐकायलाही मिळणार नाही. तर ठीक आहे बघूया. चला आता पुढेच आहे मार्केट. तर पाठीमागे जे आपले आहे कल्याण स्टेशन आणि हे कल्याण वेस्ट आहे. हे आहे कल्याण स्टेशन. वेस्टला बाहेर यायचं आणि हा आहे मुरबाड रोड. हा सरळ जातो तो. वर आहे हा मोठा फ्लायओव्हर. त्याचं काम चालू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही. हा आहे फ्लायओव्हर आणि ह्याच्या खालीच पुढे तुम्हाला हार्डली 1 मिनिट एकदमच हळू चालत गेलं तर 2 मिनिटात पोहोचतात. तिकडे आहे ते आपलं खेकडा मार्केट. म्हणजे छाया टॉकीज आहे मुरबाड रोडला. कोणाला इथे येऊन विचारा. याच्या रिक्षा वगैरे उभ्या असतात. तुम्हाला लगेच सांगतील कुठे आहे ते खेकडेवाले. चला आता वेळ नको घालूया कारण सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि पावसामुळे आपल्याला थोडासा लेट झालेला आहे. याला ट्रेन थोड्याशा लेट होत्या. थोड्याशा म्हणजे बऱ्यापैकी लेट होत्या. अर्ध्या पाऊण तासाने एक ट्रेन होती. त्यामुळे थोडा लेट झाला. आपल्याला 9:30पर्यंत यायचं होतं. 9:30पर्यंत. पण ठीक आहे 10 वाजले. आता बघूया चला खेकडे किती आहेत, कोणते आहेत आणि स्पेशली पावसाळी खेकडे आहेत का. चला रेट पण जाणून घेऊया. की फक्त अर्ध्या मिनटामध्ये आपण पोचलो होते खेकडा मार्केट खेकडे. आणि इथून मला खेकडेवाले दिसलेले आहेत. मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे बघा हा फ्लायओव्हर. याच्या खाली निवांत तुम्हाला काही पाऊस लागणार नाही. निवांत तुम्ही खेकडे खरेदी करू शकता. आणि सुरुवातीला दिसलेले आहेत आपल्याला पावसाळी खेकडे. पावसाळी खेकडे म्हणजे मुठे. हे कसे मुठे ताई? 100 रुपये डझन. आणि हे खेकडे आहेत ना तुम्हाला एकदम बघा 150ला 2 डझन मिळते. आणि हे मुठे म्हणतात त्याला. शेतातले असतात ते. खाडीतले असतात ना नदीतले असतात. शेतातले असतात ते. आणि ताई बघा सुरुवातीलाच बसलेले आहे. इकडनं आपण आता आलो कल्याण स्टेशनवरनं आणि सुरुवातीलाच ताई दिसलेले आहे तिकडे. आणि मुठे हे तुम्हाला पाऊस जेव्हा सुरू होतो ना एकदम नवीन तेव्हा तुम्हाला 15 दिवस एक भेटतील. त्याच्यानंतर हे भेटत नाहीत वर्षभर. हे एकदम लिमिटेड एडिशन असतं याचं. त्यामुळे पटकन या, लवकर या आणि मुठे खरेदी करा. मला वाटतं अजून 15 दिवसानंतर मुठे भेटणार नाहीत. हे आताच मिळतात मुठे. आणि 150 रुपयाला 2 डझन मुठे. बघा यांना पण डेंगे असतं ना मोठ्यांना. आणि त्याच्यात नर मादी पण असते ना. हा बघा खेकड्यासारखंच असतं. आता हा नर आहे. हा नर आहे बघा. ही मादी आहे. म्हणजे ते ओळखायला खेकड्यांसारखंच असतं. काय फरक नसतो. फक्त यांची पाठ चॉकलेटी कलरची असते आणि पाय पिवळ्या कलरचे असतात. आणि हे शेतातच मिळतात. कुठल्या नदीत नाही, समुद्रात नाही, खाडीत नाही, कुठे नाही. शेतातच मिळतात. आणि हे आहेत आपल्या नदीतले खेकडे. हे कसे? हे चांगले 500 400ला देऊ. हे बघा 400 रुपयाला 6 खेकडे आहेत. 6 खेकड्यांचाच हिशोब असतो. तुम्हाला माहिती आहे साईज बघा केवढी आहे. आणि यात नर मादी सर्व मिक्स आहे. हां मिक्स असतं. 400 रुपयाला तुम्हाला मिळतील. बघा काही 300 रुपयापर्यंत देतो म्हणतात. इकडे पण आहेत नदीचे खेकडे. गोणी भरून आणली आहे ताईंनी. आणि कसे देत आहे? किती? 600 रुपयाला किती? 6. बघा 600 रुपयाला 6 रेट होऊन जाईल. आणि पूर्ण असे गोणीच्या गोणी भरून आणले. कुठून आणले तुम्ही हे? कुठून? ओके इगतपुरीवरून आले तुम्ही. इगतपुरी बाहुली. बघा तिकडून आले ते खेकडे घेऊन. आणि हे सर्व नदीचे खेकडे आहेत इगतपुरीचे काळ्या पाटीचे. आणि हे पावसाळ्यातच येतात फक्त. पावसाळा संपला की येत नाहीत. मग जोपर्यंत खेकडे आहेत पावसाळ्याचे तोपर्यंत असतात. त्यामुळे तुम्हाला पावसाळ्यातले खेकडे खायचे तर तुम्हाला कल्याणला इकडे यावं लागेल. आणि बरीच लोक आहेत पुढे.
इथे सुरुवात आहे तर बरीच लोक आहेत तिकडे. बघा तिथे पण मोठे आहेत 100 रुपये डझन, तोच रेट आहे. 2 डझन घेतले तर 150ला मिळतील तुम्हाला मोठे शेतातले मोठे. आणि इकडे मोठे खेकडे हे कसे 700 रुपयाला 6. हे मिक्स आहेत ना, नर मादी मिक्स आहेत. बघा रेट होईल सांगतात ताई. आणि रोज येता का? रोज येतात बघा, रोज येतात ताई. हे कसे आहेत खेकडे? 800 रुपयाला किती आहेत? 7 आहेत. बघा रेट कमी होईल म्हणतात. 800 रुपयाला 7 खेकडे सांगतात. पैसे कमी होतील. मोठे कसे देते? 100 रुपये डझन. मोठ्यांचा रेट सगळीकडे तोच चालू आहे, 100 रुपये डझन. आणि आता मला सांगितलं तर 15 एक दिवस तुम्हाला हे मोठे दिसतील आणि यांच्याकडेच दिसतील. रेग्युलरवाले येतात ना जे 12 महिने असतात खेकडे घेऊन, त्यांच्याकडे तुम्हाला हे मोठे दिसण्याचे चान्सेस कमीच आहेत. फक्त आता हे अजूनही 15 दिवस मोठे असतील. बघा भाऊची सांगते गवत वाढायला लागलं पावसाने का मोठे गायब, शेतातनं गायब होऊन जातात मोठे. तोपर्यंत गवतला अजून येत नाही तोपर्यंतच मोठे. बघा हे जरा वेगळे चित्रे होते, हे थोडेसे वेगळ्या कलरचे. कसे आहे? 800ला किती? 800ला 6 खेकडे मिळतील तुम्हाला. बघा कलरमध्ये पण फरक येतो. ह्यांचा कलर बघा काळपट आहे एकदम आणि ह्यांचा कलर बघा थोडासा हिरवा काळा आहे. हे बघा खेकडे नांग्या बघा केवढ्या मोठ्या आहेत त्या. आणि 800 रुपयाला 6 सांगतात, पण भाव होईल कमी होतील. असं नाही की तो फिक्स भाव आहे, कमी होणार. एकदम जिवंतवाले खेकडे आहेत. आणि हे खेकडे आहेत ते गोटीचे आहेत, म्हणजे इगतपुरी गोटी ह्या साईडचे खेकडे आहेत. हे इकडचे लोकलच आहेत, पण हे त्यांच्याकडनं विकत घेतात आणि इकडे विकतात. कसारा गोटी या साईडचे. आणि पावसाळ्यात ते खेकडे खूप येतात. इकडे लांबपर्यंत सगळे खेकडेवाले बसलेले आहेत. मावशी बोलत आहे इकडे इकडे जाऊया मावशीकडे पण जाऊया. खेकडे आहेत, सगळ्यांकडेच खेकडे आहेत. आणि बघा किती लोक आहेत ना, म्हणून एक खेकडा मार्केट फेमस आहे पावसाळ्यात. पावसाळ्यात तुम्ही या इकडे, हे सगळ्यात मोठं खेकडा मार्केट काय तुम्हाला कळेल. आणि रोज असतात हे, असं नाही की कुठल्या वारी आहेत नाहीत, रोज येतात ना रोज. आता ह्या ताई तुम्हाला वर्षाच्या 12 महिने इकडे मिळतील खेकडे घेतलेल्या. बघा खेकडा कसा पकडला आहे. आणि नर आहे की मादी आहे? नर आहे. बघा हा नर खेकडा आहे. आणि डेंगे बघा आपल्याला तर बघून भीती वाटतं, पण हे बिंदास पकडतात, काय टेन्शन नाही. आणि बघा गोणी भरून इकडे मोठे आहेत. मोठे कसे आहेत? बघा 100 रुपये डझन मोठे आहेत. आणि मोठा असेल तर 200 रुपये डझन का? आता हा 100 रुपयेवाला ना. बघा हे 100 रुपयाने. हा नर आहे. हां बघा नर मादी मिक्स असतं, पण हा नर आहे ना. बघा हा नर मोठा आहे. आणि हे फक्त आता अजून 15 दिवस, त्याच्यानंतर भेटणार नाही 100%. नंतर नाही मिळणार, वर्षभर वाट बघायला लागते मोठ्यांसाठी. हे बघा इकडे पण ठीक, इकडे तर सगळ्यांकडेच आहेत आणि मोठे पण आहेत सगळ्यांकडे. आणि रेट मला वाटतं 100 रुपये डझन ना. हां बघा सगळ्यांकडे तोच रेट आहे, 100 रुपये डझन. रेटमध्ये काय फरक नाही मोठ्यांच्या. आणि मोठी साईज असेल 200 रुपये डझन. खेकडे कसे आहेत? बघा विचार करते 800ला 12. 800ला 6. तेच मी बोललो 12. 800 रुपयाला 6 खेकडे येते. आणि हे 500ला 6. साईजवरती आहे. बाकी यांनी 500 सांगितले म्हणून 500 आपण द्यायचे नाही. आणि हे 1000ला 6 मोठे आहेत बघा तेवढे. 1000 रुपयाला 6. साईज पण तशी आहे, पण रेट होईल, काय टेन्शन घ्यायचं नाही. रेट कमी होतील ना. पैसे खेकडे नको कमी करू, पैसे कमी होतील. हां म्हणजे पैसे फक्त कमी होतील. तुम्ही घ्यायला या, रेट होऊन जाईल. आणि तुम्हाला ऑप्शन्स पण भरपूर आहेत तिकडे, पुढे अजून बरेच आहेत. आणि पाऊस तेवढा जोरात पडतो आहे, आणि ह्या पावसात पण हे लोक आहेत इकडे खेकडे घेऊन. बघा ह्या ताईंकडे तर फार लॉट आहे, लॉट एकदम लॉटमध्ये खेकडे आहेत. वेगवेगळ्या साईजचे खेकडे आहेत. छोटे पण आहेत, जरा मोठे आहेत, अजून मोठे आहेत. हे कसे आहेत? मोठे पण आहेत. हे मोठे तर मला माहिती आहे 100 रुपये डझन आहे. हाच रेट आहे. 150 रुपयाला 2 डझन मिळतील तुम्हाला मोठे. बाकी एक खेकड्यांचा रेट पण तुम्हाला आता ऑलमोस्ट कळलं असेल, 400 रुपये 300 रुपयाला आहे. बघा एवढे खेकडे 300 रुपयाला 6. इथे किलोचा भाव नसतो, इकडे 6 खेकड्यांचा हिशोब असतो. हां वाट्यावर 6 खेकडे, 6 घ्या 12 घ्या. एखाद्या वेळेला तुम्हाला 7 पण देतील, एखादा वाढीव पण देतील. बघा मोठे मोठे खेकडे तिकडे सगळे. इकडे बघा माल कसा आहे, काही सांगते माल बघा केवढे केवढे खेकडे आहेत. आणि काय का तुमचं ताई? वैष्णवी ताईंकडे बघा केवढा मोठा चिंबोर आहे. आणि ते हिंगा बघा केवढा आहे तो, बापरे. त्यांना पकडायला भीती वाटत नाही, पण मला जवळ जायला भीती वाटते कॅमेरा घेऊन. आणि कसं म्हणाले 1000 रुपये? बघा 1500 रुपयाला 6 सांगत होती, 1000 रुपयाला देतो म्हणते ती. आणि तिकडे साईज छोट्या साईजवाले पण आहेत. हे कसे?
बघा हे 500 रुपयाला 6, जे आहेत ते तुम्हाला 300 रुपयाला किती, 300 रुपयाला 12. बघा हे छोटेवाले तिकडे 300 रुपयाला 12 मिळतील तुम्हाला. बघा याची छोटी साईज आहे. बघा तिकडे घ्यायला लोकांची गर्दी आहे. आज शनिवार आहे तरी पण बघा केवढी लोक बसलेत खेकडे घेऊन. आणि हे पूर्ण मार्केट आहे बघा इकडे. आणि हे मोठे 100चे 15 देते मावशी. 3 वाढलेत. 100ला डझन होते आतापर्यंत, 3 वाढलेत, 15 झालेत 100. मावशीने 3 वाढवले 100ला. बघा 150ला तुम्हाला 2 डझन देईल. बघा अशा डोलीच्या डोली आलेल्या आहेत इकडे. हे कुठून आणले यांनी? हे कोल्हापूरचे आहेत. बघा आता या ताई आपल्याला तिकडे भेटलेलं ना खेकडे मार्केटमध्ये, तिकडे समोरच्या साईडला तिकडे. बघा या इकडे कोल्हापूरवरून आलेले खेकडे विकत घेऊन आता आपल्याला विकणार आहेत. आता हे लॉटमध्ये विकत घेतात पूर्ण डोलीच्या डोली. हां पूर्ण. आणि ही 15 किलोची डोली होती ना, नाही ही 11 किलोची आहे. 11 किलो 390. बघा ही पूर्ण डोली विकत घेतात. आणि हे सर्व कोल्हापूरचे खेकडे आहेत हा, लक्षात घ्या. म्हणजे इकडे असं नाही की इगतपुरी कसाऱ्याचे जे, तर कोल्हापूरचे खेकडे पण मिळणार. बघा आता मगाची डोली 11 किलोची झालेली. सर्व खेकडे आहेत भरलेले. कृष्णा नदीचे कोल्हापूरचे खेकडे. तर मंडळी असं आहे कल्याणचं खेकडा मार्केट. आता सगळ्यांकडेच रेट विचारले तर व्हिडिओत आपला 1.5-2 तासाचा होऊन जाईल. काही ठराविक लोकांना विचारलेत, बाकी लोक बघा किती खेकडे तिकडेवाले सगळे इकडे. ह्या टॉकीजचं मार्केट म्हणतात फिश मार्केट. तिकडे आतमधल्या साईडला पण थोडे खेकडेवाले आहेत. पण आपल्याला स्पेशली बघायचे होते ते पावसाळी खेकडे, जे पावसाळ्यात येतात जास्त करून. तर म्हणजे बाकीच्या मोसममध्ये नसतात, थंडीत नसतात, गरमीत नसतात, पावसाळ्यात जास्त असतात. आणि हे डेली असतात हा, वार असतं काही नाही की सुट्टी वगैरे. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 7-8 वाजेपर्यंत तुम्हाला डेली खेकडे मिळतील. यातले काही लोक बारमाही असतात, काही लोक फक्त पावसाळ्यात असतात. एवढं लक्षात ठेवा. पावसाळा सीझन संपला खेकडेवाले ते येतात. ते इगतपुरीवरनं वगैरे आले तर सुरुवातीला ते मग यायचं बंद होतं. आणि मोठे पुढचे अजून एक 15 दिवस त्यानंतर तुम्हाला मिळणार नाही. 10 दिवसानंतर पण काही जणांकडे मिळतील. आता सगळ्यांकडे आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला काही जणांकडेच मिळतील. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हे कल्याणच्या खेकडा मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.